मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या KYCची मुदतवाढ देण्यात यावी. राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निवेदन. अमोल सांगानी, राळेगाव, यवतमाळ. 31 डिसेंबर 2025 पर्यंत KYC न केलेल्या लाभार्थी यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या KYCची मुदतवाढ देण्यात यावी या मागणीला धरून राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय कळंब यांच्या मार्फत राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्याध्यक्ष मनीषा काटे, राष्ट्रवादी काँग्रेस व शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष दिलीपराव इंगोले यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांच्या उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्वच महिलांना सुरुवातीला लाभ देण्यात आला. त्यानंतर KYC करणे बंधनकारक केले व मुदत 31 डिसेंबर 2025 ठेवण्यात आली. बँक KYC, आधार सीडिंग अशा अनेक समस्यांचा सामना महिलांना KYC करताना करावा लागत आहेत. सर्व्हर प्रॉब्लेम, तांत्रिक अडचण, CSC सेंटरवर गर्दी, नेटवर्क प्रॉब्लेम, त्यामुळे महिला मोठ्या प्रमाणात KYC करण्यापासून वंचित राहिलेल्या आहेत. लाडकी बहीण योजनेत ज्या गरजू परिस्थिती बेताची असलेल्या महिला मोठ्या प्रमाणात वंचित आहेत. त्यामुळे कळंब तालुक्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील समस्त महिलांना मुदतवाढ देऊन दिलासा देण्यात यावा व त्यांना लाभ देण्यात यावा, अन्यथा आंदोलनाला सामोरे जाऊ असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला. यावेळी दिलीप इंगोले, सुधाकर निखाडे, विजय पोटे, प्रशांत भोयर, सुषमा पाटील, ओमकार चव्हाण, अरुणा अत्रे, नागोराव किन्हेकर, रंजना ठोंबरे, किरण सूर्यवंशी, पपिता पाटील, रुपाली देवाडे, नंदा क्षीरसागर, लक्ष्मण गोडाम, वैशाली राऊत, वनमाला नेहारे, रंजना उईके, सविता डंभारे, सुनीता थूल, सुमित्रा गेडाम, नंदा पारिसे, सपना कर्लुके, शांता बावणे, शीतल नागोसे, माधुरी ढोंगे, शीतल भोंडे, मंदा आत्राम, मंगला घोटेकर, काजल पारिसे, सविता गुजर, पपिता मेश्राम यासह शेकडो महिला लाभार्थी उपस्थित होत्या. मी मनीषा वाल्मिकराव काटे, कार्याध्यक्ष ग्रामीण राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार महाराष्ट्र. आज समस्त महिला आम्ही या ठिकाणी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना निवेदन द्यायला आलेलो आहोत. कळंब तालुकाच नव्हे, जिल्हा नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये लाखो महिला आहेत ज्यांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळत नाही आहे. अशा काही महिला अशा आहेत ज्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत जी मुदत दिली होती KYC करायची, ती KYC त्यांनी केलेली नाही आहे. परत दुसरा वर्ग असा आहे जो लाभापासून वंचित आहे. ज्या महिलांनी KYC केली तरी त्या त्रुटीमध्ये आहे, त्यांना सुद्धा लाभ मिळालेला नाही. तिसरा वर्ग असा वंचित राहिलेला आहे ज्या महिलांनी आधार प्रॉब्लेम, त्यांचा आधार सीडिंगचा प्रॉब्लेम त्यांना आहे, नेटवर्कचा प्रॉब्लेम त्यांना आहे, सर्व्हरचा प्रॉब्लेम त्यांना आलेला आहे. त्यामुळे त्या सुद्धा या लाडक्या बहिणी योजनेपासून, त्यांच्या लाभापासून वंचित राहिलेल्या आहे. या संबंध ज्या महिला आहेत, ज्या मस्त महिलांच्या वतीनं नामदार अदितीताई तटकरे यांना आमची कळकळीची विनंती आहे की ताई, ज्या महिला परिस्थिती ज्यांची बेताची आहे, ज्या गरीब आहेत, अशाच महिला, लाखो महिला या लाभापासून, लाडक्या बहिणीच्या लाभापासून वंचित राहिलेल्या आहे. त्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही KYCची ती 31 डिसेंबर तारीख दिली होती त्याच्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात यावी आणि आता आपण 30 एप्रिलची ज्यांनी KYC केली आणि दुरुस्तीसाठी जी 30 एप्रिल दिलेली आहे त्या महिलांना सुद्धा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्या सुद्धा महिलांचा तुम्ही विचार करावा. संबंध महाराष्ट्रामधील ज्या वंचित महिला राहिलेल्या आहे, लाभापासून वंचित राहिलेल्या महिला आहेत, त्या संबंध महिलांचा तुम्ही विचार करावा आणि KYCची मुदतवाढ देण्यात यावी. आणि ज्या राहिलेल्या महिला आहेत, ज्यांना आजपर्यंत लाभ मिळालेला नाही, ज्यांनी नवीन फॉर्म भरलेले नाहीत, त्या महिलांसाठी सुद्धा आपण नव्याने फॉर्म भरण्याची व्यवस्था करावी, ही नम्र विनंती आम्ही समस्त महिला भगिनी करीत आहोत. धन्यवाद. बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.